नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया वर्थ इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 342 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 507.14 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 397 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 31.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 877.14% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 100 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 3 जुलै 2024. चला आता बोलूया रेमेडियम लाईफ केअर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 69.02 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 695.72 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 179.66 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 66.25 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -46.86%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एक शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 40 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 6 जुलै 2024. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,980.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 99,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6,505.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4,867.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 21.80%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 40 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,294.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,582.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,767.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 177.20%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 26 जून 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि या बोर्ड मीटिंगचा पर्पज आहे फायनल डिव्हिडंड. म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 26 जून 2024ला फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते आणि या कंपनीने काही महिन्याआधीच 22 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला होता आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली होती 20 फेब्रुवारी 2024. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे
₹65 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹464.20 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹215.70 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 97.79%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹2चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 4 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.